नमस्कार. आज 2 जानेवारी 2026 खरं तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यावेळेचे तत्कालीन आपले स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे आपले पहिले पंतप्रधान. त्यांनी 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर खरं तर या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एका दलाची स्थापना केली. ते दल म्हणजे महाराष्ट्र पोलीस दल. आणि तेव्हापासून आज तागायत या महाराष्ट्र पोलीस सेवा दलाच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये किंबहुना संपूर्ण देशामध्ये मानवतेसाठी जे काही कार्य सुरू आहे ते सेवा, शौर्य आणि समर्पण या दृष्टिकोनातून जे काही त्या ठिकाणी असलेलं कार्य जे आहे ते स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता संपूर्ण समाजासाठी आणि मानवतेसाठी ज्या ज्या ठिकाणी अघटित घटना घडतात किंवा चांगल्या वाईट ज्या काही घटना घडतात त्या चांगल्या घटना घडतात त्यावेळेला पाठीशी असतात आणि ज्या अघटित घटना घडतात त्यावेळेला एक पाऊल पुढं असतात. अशा प्रकारची सेवा देणारे हे महाराष्ट्र पोलीस दल. या पोलीस दलाच्या माध्यमातून जे काही सेवा करतायत त्या सर्वांचा आजच्या या महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं एक यथोचित असा त्यांचा या कार्याबद्दल सत्कार किंबहुना आपण त्यांना शुभेच्छा द्याव्यात. या निमित्तानं पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस प्रशालेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर पलूसमध्ये शिवाई प्रबोधन वाचनालय म्हणून एक जे वाचनालय आहे त्या वाचनालयाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध संघटनाच्या माध्यमातून आम्ही प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं सकाळी 6 वाजता आम्ही सायकल राईड सुरू केली होती. 6 जण आम्ही होतो. इथून पोलीस कुंडल, काटारी, इस्लामपूर, कामेरी, वाघवाडी फाटा करून परत आम्ही इस्लामपूर पोलीस स्टेशनला येऊन तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कुंडल पोलीस स्टेशनला शुभेच्छा दिल्या आणि हे आपलं हक्काचं पोलीस स्टेशन असल्यामुळे सर्व स्टाफला घेऊन आम्ही थोडंसं वेळाने या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु तुमचं जे काही कार्य आहे त्या कार्याला कुठंतरी उजाळा द्यावा, तुमच्या कार्याचं कुठंतरी कौतुक व्हावं. कारण हे जे कार्य आहे ते मानवतेच्या दृष्टिकोनातून तुमचं कार्य सुरू आहे आणि आपलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या सत्कार्यात संविधानाचं जे काही संविधानाच्या अधीन राहून आपलं जे काही कार्य आहे त्या कार्याचं कुठंतरी या ठिकाणी राखलं जावं म्हणून तमाम जनतेच्या आणि आम्हा सर्व लकी विद्यामंदिरच्या स्टाफच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या आदरणीय पर्यवेक्षक दिनेश बोरगुजर सर आहेत आणि आम्ही सर्व स्टाफ या ठिकाणी आलेलो. आमच्या शुभेच्छांचा तुम्ही स्वीकार करावा हीच आपली अपेक्षा. त्यानिमित्तानं एक प्रेमाचं प्रतीक आणि त्याचबरोबर आमच्या वाचनालयाच्या वतीनं, कारण ही पुस्तकं वाचूनच आपली मस्तकं सुधारतात आणि सुधारलेली मस्तकं पुन्हा हस्तक होत नाहीत अशा प्रकारचा अनुभव आहे. त्यामुळं पुस्तकसुद्धा तुमच्या कार्याला शोभेल असंच आहे. लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी अशा प्रकारे छान पुस्तक एक आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आपलं पोलीस दल यांचं एक श्लोक असतो. त्यामुळं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या लिखित एक पुस्तक तुम्हाला भेट आम्ही देतो आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करावा असं आमचे दुसरे पर्यवेक्षक साबळे सर आणि सगळे स्टाफ आहोत. तर तुम्हाला निरोगी सुख समृद्धीचं दीर्घायुष्य लाभो आणि अशीच अखंड सेवा तुमची चालू. कारण आपल्या कुटुंबाचा विचार न करता सुद्धा ते सर्व रात्रंदिवस ऊन वारा पाऊस कोणत्याही गोष्टीची तमा न करता जी अखंडपणे सेवा सुरू आहे त्या सेवेला आम्ही सलाम करतो आहे. आणि आमच्या या छोट्याशा भेटीचा तुम्ही स्वीकार करावा ही विनंती करतो.